प्रेज लॉर्ड. परमेश्वराला धन्यवाद असो की त्यांना सुंदरसा समय आपल्याला त्याच्या वचनातून ऐकण्यासाठी दिला. विश्वास नरनो, रोमचा 10:17 लिहिले की विश्वास देवाचं वचन ऐकल्यानं आणि देवाचं वचन ऐकल्यानं येतो. जो नव्या जन्माद्वारे आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वरानं विश्वास टाकलाय, एक विशिष्ट प्रमाणामध्ये आपल्यामध्ये विश्वास सगळ्यांच्या समान प्रमाणात विश्वास टाकण्यात आलेला आहे. आणि जर आपण आपल्या विश्वासावर काम करतो आणि जर आपण आपल्याला वचन ऐकण्याची सवय लावतो तर आपला विश्वास वाढण्यास सुरू होईल. कारण मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की परमेश्वराच्या राज्यामध्ये जे काही मिळतंय ते विश्वासाद्वारे मिळतंय. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करेन देवाच्या लोकांनो की वचन ऐकण्याची सवय विकसित करा. एक व्यक्ती मला म्हणू शकतो की पास्टर मला वचन ऐकण्याची सवय नाहीये. एका विश्वासणाऱ्यांना एका दिवसामध्ये वचन ऐकण्याची सवय लागत नाही. जर तो निर्णय करण आणि जर तो समर्पित असन आणि जर तो वेळ काढन आणि वचन ऐकण्याची सुरुवात करण तो दररोज, सुरुवातीला थोडं ते त्याच्यासाठी अवघड असन, पण जसं तो त्याच्यावर समर्पित राहून वचन ऐकण्याचा तो निर्णय घेईन, परमेश्वर त्याला कृपा देईन. जसं मागच्या टीचिंगमध्ये आपण शिकलो की 2024 आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष आहे. आणि विपुलतेचा अर्थ मी सांगितलं की परमेश्वर आपल्याला मोठ्या प्रमाणात गरजेपेक्षा जास्त देईन. जे वचन पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मिळालं ते हे होतं, अनुवाद याचा 28 अध्याय आणि 12 वचन की परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भंडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईन. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. हे वचन पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मिळालं आहे आणि हे वचन पकडून ठेवा. शैतान हे वचन चोरण्याचा पुरेपूर प्रयत्न करा, परंतु मी तुम्हाला एनकरेज करेन, हे वचन घ्या, या वचनावर विश्वास करा आणि दररोज ते बोला. दररोज बोला की परमेश्वर माझ्यासाठी त्याचे उत्तम भंडार म्हणजे आकाश खुले करून माझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील व माझ्या हातच्या सर्व कामाला परमेश्वर बरकत देईन. मी पुष्कळ राष्ट्रांना उसने देईन, पण मला कोणाकडून उसने घ्यावे लागणार नाही. हे वचन तुमच्या मुखामध्ये असू द्या. दररोज हे वचन बोला. आणि हे वचन जर तुम्ही या वचनावर विश्वास करता तर 2024 आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष असेल. आणि मी मागच्या टीचिंगमध्ये सांगितलं, विपुलता ही त्यावेळेस होते ज्यावेळेस परमेश्वराचा अभिषेक काम करतो. आणि परमेश्वराचा अभिषेक असल्याशिवाय आपण विपुलतेमध्ये किंवा गरजेपेक्षा जास्त असण्याच्या क्षेत्रामध्ये जाणार नाही. आणि देवाच्या लोकांना ज्यावेळेस आपण आज्ञा पाळतो त्यावेळेस आपण विपुलतेमध्ये चालतो. म्हणून 2024 हे आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष आहे. प्रभू आपल्याला गरजेपेक्षा जास्त देईन, मोठ्या प्रमाणात देईन, आपला प्रभाव वाढन, आपण आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जातो, अभिषेकामध्ये वाढतो, वचनाच्या प्रगटीकरणामध्ये वाढतो, विश्वासणाऱ्याची संख्या वाढन. परंतु देवाच्या लोकांनो त्यासाठी पहिली चावी मी शिकवली होती की जर आपण इच्छुक बनतो आणि आज्ञाकारी बनतो, आज्ञाकारी जर प्रभू जे सांगत आहे, परमेश्वराच्या वचनामध्ये जे लिहिलंय किंवा पवित्र आत्म्याद्वारे जे आपल्याला मिळालंय, जर आपण त्या प्रकारे करतो तर आपण विपुलतेमध्ये चालतो. नाहीतर जर पवित्र आत्म्याद्वारे अजून आपल्याला समजलं, जर आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालणार नाही किंवा त्याच्या आज्ञा आपण पाळणार नाही तर आपल्यासाठी सर्वसाधारण वर्ष राहील. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करेन, देवाच्या लोकांनो, परमेश्वराच्या वचनाचा आपण जास्त आदर करूया. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा निर्णय करूया. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, माहित आहे, परमेश्वराच्या उद्दिष्टासाठी आपण जीवन जगूया. वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. उत्पत्ती याचा 12 अध्याय 1 ते 4 वचन. उत्पत्ती 12 अध्याय 1 ते 4 वचन. त्या ठिकाणी असले, परमेश्वराने अब्रामाला सांगितले. कोणी सांगितले? परमेश्वराने अब्रामाला सांगितले. त्यानं स्वतः नाही केलं, परमेश्वराला अब्रामानं सांगितले, तो आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. परमेश्वरानं अब्रामाला सांगितलंय. बुजतंय का? अब्रामानं परमेश्वराने सांगितलं की मला माझा देश सोडून जायचा आहे. परमेश्वरानं अब्रामाला सांगितलं किंवा परमेश्वरानं अब्रामाला आज्ञा दिली, तो आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. पुढे असं लिहिलंय, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट म्हणजे जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वादित करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन.
जे तुला शाप देतील ते शापित होतील. पुढे असले तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वरानं अब्रामाला यासाठी निवडलंय की जेणेकरून परमेश्वर त्याला आशीर्वादित करण आणि त्याच्याद्वारे सर्व कुळे, पृथ्वीवर सर्व कुळे काय होतील, आशीर्वादित होतील. देवाच्या लोकांना नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला निवडतो, परमेश्वर आपल्याला पण आशीर्वादित करतो आणि आपल्याला दुसऱ्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनवतो. जे वचन आपल्याला या सेवकासाठी मिळालंय ते वचन हे आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, डोंगरावर वसलेलं नगर लपू शकत नाही. आपण आपल्या जगासाठी आशीर्वादाचं कारण असणं गरजेचं आहे. पुढे असलेल्या 4 वचनामध्ये परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला. कोणाच्या आज्ञेप्रमाणे? परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो निघून गेला व त्याच्याबरोबर लोट गेला. हरोन येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. अब्राम 75 वर्षाचा आहे, तरी तो परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यास तयार आहे, तरी तो वचनानुसार जीवन जगण्यास तयार आहे. आणि काय घडलं माहित आहे? पुढच्या अध्यायामध्ये जर आपण वाचलं उत्पत्तीचा 13 अध्याय 1 ते 2 वचन, त्या ठिकाणी असलंय, अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट यांना घेऊन मिस्र देश सोडून नेगबकडे गेला. 2 वचन, तो कळप, रुपे व सोने यांनी संपन्न होता. बायबलमधले परमेश्वराने अब्रामाला सांगितलं की तो आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवण त्या राष्ट्रामध्ये जा. परमेश्वराने त्याला ती आज्ञा केली आणि आज्ञा दिली की तू या प्रकारे कर, किंवा त्याला परमेश्वराचं वचन पवित्र आत्म्याद्वारे मिळालं. आणि आता अब्रामासमोर निवड करायची की त्याला आपले देश सोडायचा आहे का नाही, किंवा आपले नातेवाईक सोडून दुसऱ्या देशात परमेश्वर सांगन त्या देशामध्ये राहायचंय का नाही. आणि बायबलमधले अब्राम हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करण्यासाठी खूप इच्छुक होता. आणि वचनामध्ये असं लिहिलंय की त्यानं परमेश्वराची आज्ञा पाळली, त्यानं परमेश्वराच्या वचनाप्रमाणे केलं आणि त्याचा परिणाम आपण वाचतो उत्पत्ती 13 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये की तो कळप, रुपे व सोने यांनी संपन्न होता. देवाच्या लोकांनी 2024 आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष आहे. आणि विपुलता म्हणजे मोठ्या प्रमाणात गरजेपेक्षा जास्त असन, आपला प्रभाव वाढन, अभिषेक वाढन, आहे का, प्रगटीकरणामध्ये आपण वाढतो, आर्थिक क्षेत्रामध्ये आपण वाढतो. पण त्यासाठी परमेश्वराचा अभिषेक आपल्यामध्ये काम करण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या आज्ञा पाळाव्या लागतील. आणि अब्रामानं परमेश्वराची आज्ञा पाळली आणि पवित्र आत्मा काम करण्यास सुरू झाला. परमेश्वराच्या अभिषेकानं काम केलं, परमेश्वराचा हात काम करण्यास सुरू झाला आणि परमेश्वरानं अब्रामाला संपन्न केलं. परमेश्वरानं अब्रामाला विपुलतेमध्ये घेऊन गेला. आज मला तुम्हाला शिकवायचं देवाच्या लोकांनो की जर आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करतो, जर आपण परमेश्वराच्या वचनावर चालतो, म्हणून वचनामधलं आहे की तू परमेश्वराच्या वचनाच्या उजवीकडे पण नाही आणि डावीकडे पण वळू नको, परमेश्वराच्या वचनावर चाल, म्हणजे तुझा मार्ग समृद्ध होईल, म्हणजे तू संपन्न होशील आणि तो आशीर्वादाचा कारण असेल. देवाच्या लोकांनो, आज मला तुम्हाला शिकवायचंय की आजच्या टीचिंगमध्ये सुरुवात करण्यापूर्वी अब्रामानं परमेश्वराची आज्ञा पाळली. त्याने निर्णय केला, मी वचनावर चालन, मी वचनानुसार करन, आणि परमेश्वराच्या आशीर्वाद, विपुलता त्याच्या जीवनामध्ये दिसली. आज आपण शिकणार आहोत परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करणारे असा. देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन आपल्याला यासाठी दिलंय, आपण ते वचन ऐकावं आणि त्या प्रकारे करावं, आपण वचनावर चालावं. नेहमी लक्षात ठेवा, जे वचनाप्रमाणे करतील, जे वचनासाठी उभे राहतील, वचन त्यांच्यासाठी उभं राहील. आणि या वर्षामध्ये आपण वचनावर खूप जास्त जोर देत आहोत, कारण विपुलता अशक्य आहे परमेश्वराच्या अभिषेकाशिवाय. आणि परमेश्वराचा अभिषेक त्यावेळेस काम करतो ज्यावेळेस परमेश्वराचे लोक परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करतात. एक विश्वासणारा निर्णय करू शकतो तो मनमानी करण्याचा. विचार करा, अब्रामाला सांगितलं आपले देश, आपले नातेवाईक, आपले बापाचे घर सोडून मी दाखवून त्या देशामध्ये जा. अब्राम निवड करू शकत होता. अब्रामाला वचन मिळालंय. अनेक लोक सांगतात मला वचन मिळालंय. मी तुम्हाला सांगतो, वचन तुमच्यापर्यंत येऊ शकतं, पण तुम्हाला निवड करायची वचनाप्रमाणे करण्याची की आपल्या मनाप्रमाणे करण्याची. अब्रामाला वचन मिळालं होतं. अब्राम ते वचन घेऊन मस्त झोपला नाही. अब्रामानं काय केलं माहित आहे? अब्राम त्या वचनावर चालला. अब्रामानं त्या वचनाप्रमाणे केलं आणि परमेश्वरानं त्याचं वचन पूर्ण केलं. देवाच्या लोकांनो, व्यवस्थित ऐका, आज आपण जे शिकवत आहोत ते खूप महत्वाचं आहे. 2024 साठी खूप महत्वाचं आहे. विपुलतेसाठी खूप महत्वाचं आहे की फक्त परमेश्वराचं वचन ऐकणारे असू नका, तो वचनाप्रमाणे करणारे असा. वचनावर चाला.
वचन जे सांगतं ते आपली जीवनशैली आहे. आणि जर आपण वचनासाठी जीवन जगतोय आणि परमेश्वराचं वचन आपल्यासाठी जर सर्वस्व आहे आणि जर आपण वचनाप्रमाणे करतो, आपण विपुलतेमध्ये चालतो. विश्वासू जीवन मनमानीप्रमाणे चालत नाही. आपण प्रभू येशूला आपला प्रभू म्हणतो. प्रभू या शब्दाचा अर्थ आहे स्वामी, मालक. आणि जो स्वामी सांगतो, जे मालक सांगतो त्याच्या वचनामध्ये आपण त्या प्रकारे करतो. जर प्रभू म्हटला क्षमा करा, आपण क्षमा करतो. प्रभू म्हणतो प्रार्थना करा, आपण प्रार्थना करतो. प्रभू म्हणतो सर्व परिस्थितीत परमेश्वराचा धन्यवाद करा, आपण धन्यवाद करतो. प्रभू म्हणतो की धीर धरून परमेश्वराची वाट पहा, आपण धीर धरून परमेश्वराची वाट पाहतो. कारण वचन आपली जीवनशैली आहे. बायबलमध्ये आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील, पण परमेश्वराचं वचन कदापि नष्ट होणार नाही. बायबलमधले आदाम आणि हवेला परमेश्वरानं वचन दिलं, त्यांना एका एदेन बागेमध्ये ठेवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या बागेतल्या हर एक झाडाचं फळ खाऊ शकतात, फक्त बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नका. आणि त्यांना वचन देण्यात आलं होतं आणि त्याच्या वचनासोबत आशीर्वाद होते. आणि बायबलमधले आदम आणि हवेनं वचनाप्रमाणे केलं नाही आणि जो आशीर्वाद प्रभूनं त्यांच्यासाठी ठेवला होता त्यांनी तो गमावला. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, फक्त वचन ऐकणारे असू नका, तो वचनाप्रमाणे करणारे असा. आणि 2024 मध्ये आपण याच्यावर खूप जोर देणार आहोत. आपण वचन ऐकतो, आपण त्या प्रकारे करतो. एक विश्वासणारा दरवेळी प्रभूच्या घरामध्ये येऊ शकतो, दर रविवारी. पण जर त्याने निर्णय घेतला की मी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करणार नाही, व्यवस्था आहे का, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाचे आशीर्वाद दिसणार नाही. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करेन, वचन आपली जीवनशैली आहे. वचन आपली जीवनशैली आहे. प्रभू जे बोलतो आपण त्या प्रकारे करतो. मला तुम्हाला सांगू द्या, वचनामधले परमेश्वर घमंडी लोकांचा किंवा गर्विष्ठांचा विरोध करतो. गर्विष्ठपणा म्हणजे काय आहे? जगाच्या भाषेमध्ये गर्विष्ठपणाची, घमंडाची व्याख्या खूप वेगळी आहे. त्यांच्या मनामध्ये मध्ये काय, एक व्यक्ती चांगले कपडे घालतो, श्रीमंत व्यक्ती घमंडी असं त्यांना वाटतंय. त्यांना वाटतं गरीब लोक नम्र असतात. पण परमेश्वराच्या वचनामध्ये काय लिहिलं व्यवस्था आहे का, तसं काही नाहीये. एक श्रीमंत व्यक्ती सुद्धा नम्र असू शकतो आणि माहिती आहे गरीब व्यक्ती फुल घमंडानं भरलेला असू शकतो. परंतु वचनामध्ये काय लिहिलंय की परमेश्वर घमंडी लोकांचा विरोध करतो. घमंड काय आहे किंवा गर्वानं जीवन जगणं काय? चांगलं राहणं घमंड नाहीये, चांगली गाडी वापरणं, चांगले कपडे असणं आणि श्रीमंत असणं हा घमंड नाहीये. परमेश्वराच्या नजरेमध्ये ज्यावेळेस एक विश्वासणारा एक व्यक्ती परमेश्वराच्या वचनाला नाकारतो आणि तो म्हणतो माहिती की मी वचनाप्रमाणे करणार नाही, मी माझी मनमानी करेन, त्याला जे वाटन तो करतो, तो परमेश्वराच्या नजरेमध्ये घमंड आहे आणि परमेश्वर त्यांचा विरोध करतो. म्हणून आज पहिल्या पॉईंटमध्ये आपण शिकणार आहोत. अत्यंत महत्वाचा पहिला पॉईंट आहे. आजचा पहिला पॉईंट हा आहे, परमेश्वराचं प्रत्येक वचन आपल्या फायद्याचं आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करण्याद्वारे आपण वचनाचे आशीर्वाद प्राप्त करतो. पुन्हा एकदा, परमेश्वराचं प्रत्येक वचन आपल्या फायद्याचं आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करण्याद्वारे आपण वचनाचे आशीर्वाद प्राप्त करतो. जे बायबल तुमच्या हातामध्ये आहे किंवा तुम्ही जे बायबल वाचतात, जे बायबल माझ्या हातामध्ये आहे, यामधला प्रत्येक वचन आपल्या फायद्यासाठी आहे. आणि माहिती ते आशीर्वाद आपण परमेश्वराच्या वचनाद्वारे वचनाप्रमाणे करण्याद्वारे आपण ते आशीर्वाद प्राप्त करतो. यूज आहे का देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन ज्यावेळेस तुम्हाला आणि मला सांगतं क्षमा करा, हे आपल्या फायद्यासाठी आहे. कारण जर तुम्ही क्षमा करणार नाही, तुम्ही अक्षमेमध्ये जीवन जगता. आणि माहित आहे वचनामधले विश्वास प्रीतीद्वारे काम करतो. तुमचा विश्वास काम करू शकणार नाही. वचनामध्ये असं लिहिलं व्यवस्था आहे का की सर्व परिस्थितीत परमेश्वराचा धन्यवाद करा. का लिहिले माहिती का? कारण ज्यावेळेस तुम्ही धन्यवाद करतात, परमेश्वराची कृपा तुमच्यावर वाढते, परमेश्वराची कृपा द्विगुणित होत आहे, परमेश्वराचा हात त्या परिस्थितीमध्ये येतो. आणि देवाच्या लोकांनो, आजचा पहिला पॉईंट आहे, परमेश्वराचं प्रत्येक वचन आपल्या फायद्याचं आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करण्याद्वारे आपण वचनाचे आशीर्वाद प्राप्त करतो. तुम्ही बायबल वाचू शकता, दरेवर येऊन वचन ऐकू शकतात, युट्यूबवर या टीचिंग ऐकू शकतात. आणि जर तुम्ही त्या प्रकारे करणार नाही तर या वचनाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. बायबलने जे परमेश्वराच्या घरामध्ये रोपवले ते आपल्या देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होतील. अनेक लोक वचन ऐकतील आणि जर ते त्या वचनाप्रमाणे करतील आणि जर ते प्रभूच्या घरामध्ये येण्यास सुरू करतील, माहिती काय घडण माहितीये का? अत्यंत महत्वाची गोष्ट, ते देवाच्या अंगणामध्ये समृद्ध पावतील. म्हणजे याचा अर्थ काय? एक व्यक्ती ज्यावेळेस वचनाप्रमाणे करतो,
जर एक व्यक्ती आपली बुद्धी वापरणार नाही आणि मग जर तो वचनाप्रमाणे करण तर त्याला वचनाचे आशीर्वाद प्राप्त होतात. वाचो एक वचन, दुसरे राजे याचा 4 अध्याय 1 ते 7 वचन. त्या ठिकाणी असले, एकदा संदेष्टाच्या शिष्यांच्या स्त्रियापैकी एकीनं अलिशाकडे घराणे केले. अलिशा हा परमेश्वराचा दास आहे. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे. एक संदेष्टाची पत्नी परमेश्वराच्या दासाकडे आली आणि त्याने सांगितलं की पहा मी कर्जामध्ये आहे आणि माझे पती या जगातून गेलेत. माझे 2 मुलं आहे आणि त्यांना सावकार घेण्यासाठी आलेत. व्यवस्था का त्यांची आर्थिक स्थिती अशी आहे की त्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त नाहीये, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नाहीये, ते कमतरतेमध्ये आहे. पुढंच लिहिलंय, अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय आहे? ती म्हणाली, एक घडा. तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तिच्याकडे काहीच नाहीये. प्रत्येक उदाहरणार्थ एक तेलाची कुप्पी आहे किंवा एक घडाभर भरून तेल आहे. परमेश्वर दास तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. परमेश्वर दासाने विचारलं, तुझ्याकडे काय? तिने सांगितलं, माझ्याकडे फक्त एक तेलाची कुप्पी आहे, एक घडा तेल आहे. आणि परमेश्वर दासाने सांगितलं की शेजाऱ्यांकडे जा आणि त्यांच्याकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. त्याने मागण्यास सांगितलं, भांडी आणण्यास सांगितले. मग आपल्या पुत्रास घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. परमेश्वरदास सांगत मध्ये भांडे गोळा कर, आपल्या लेकरांना घे, दरवाजा बंद कर आणि थोडं तेल त्यामध्ये टाक. जसं जसं भांडे भरतीन बाजूला तू घेऊन ठेव. पुढं असं लिहिलंय, ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी ती भरत जाई. व्यवस्था का? परमेश्वराच्या लोकांनो, ही स्त्री जी आहे ती कर्जामध्ये आहे. तिच्या 2 मुलांना सावकार घेण्यासाठी आले जेणेकरून त्यांचा पैसा वसूल केला जाईल. म्हणजे अर्थ काय माहिती, आर्थिक क्षेत्रामध्ये ती खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. तिच्याकडे गरजेपेक्षा जास्त नाहीये. इव्हन ती कर्जामध्ये आहे. सत्यता अशी आहे की ती कर्जामध्ये आहे. ती परमेश्वराच्या दासाकडे येते आणि परमेश्वराचा दास तिला सांगतो की शेजाऱ्या पाजाऱ्याकडे जा, त्यांच्याकडून भांडे गोळा कर, आपलं दार बंद कर, आपल्या 2 मुलांसह आत जा आणि त्यामध्ये तेल तू टाक आणि जसं भांडे भरतील ते तू बाजूला घे. आता विचार करा, ती स्त्री तिला निवड करायची की वचनाप्रमाणे करायचंय की मनमानी करायची. परंतु तिने वचनाप्रमाणे केलं. आणि पुढे असलेले, सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढवायचे थांबले. तेल नाही संपलं, माहिती, भांडे संपले. ज्यावेळेस तुम्ही आणि मी ज्यावेळेस वचनाप्रमाणे करण्याचा निर्णय करतो, परमेश्वराचे आशीर्वाद थांबत नाही. परमेश्वर आशीर्वाद येत राहतात आणि येत राहतात. पुढे लिहिले, तिने जाऊन देवाच्या माणसाला सांगितले. तो म्हणाला, जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. देवाच्या लोकांनो, ही स्त्री कर्जामध्ये आहे. तिचे 2 मुलं आहेत, त्याला सावकार घेऊन जाण्यासाठी आले. त्यांच्याकडून ते कर्ज वसूल करणार होते आणि परमेश्वराच्या दासाकडे जाते आणि परमेश्वराचा दास पवित्र आत्म्याद्वारे तिला सांगतो, तुझ्या घरामध्ये जे तेलाची कुप्पी आहे ते घे, शेजाऱ्या पाजाऱ्याकडून भांडे गोळा कर आणि त्यामध्ये जसं तू तेल टाकशील ते भांडे भरत जातील आणि ते भांडे तू घे आणि ते जे तेलानं भरलेले भांडे ते घे, ते विक आणि आपलं कर्ज फेड. आणि वचनामध्ये असलेली व्यवस्था का, तिच्या पुढे निवड होती वचनाप्रमाणे करण्याची किंवा मनमानी करण्याची. विचार करा, ती कर्जामध्ये आहे आणि परमेश्वर दास काय सांगत आहे माहिती का, शेजारी पाजाऱ्याकडून भांडे गोळा कर आणि त्याच्यामध्ये तेल होतं आणि तुझं कर्ज फेटन. लक्षात घ्या, तिनं त्या परिस्थितीमध्ये निर्णय घेतला. तिला माहिती होती कमतरतेमध्ये आहे आणि तिला माहिती जर मला विपुलतेमध्ये जायचंय तर मला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करावं लागणार. आणि तिने निर्णय घेतला. तिने काय केलं माहिती, शेजारी पाजाऱ्याकडून भांडे गोळा केले, दरवाजा बंद केला, तिच्या 2 मुलांसह ती बसली आणि तिने तेल ओतण्यास सुरू केली. एक भांडं भरलं, दुसरं भांडं भरलं, तिसरं भांडं, आणि ज्यावेळेस तिचे सर्व भांडे भरले त्यानंतर तेल वाहण्याचं थांबलं. आणि देवाच्या लोकांना तिने ते तेल विकलं आणि ती कर्जातून मुक्त झाली. देवाच्या लोकांना तुम्हाला आणि मला निवड करावी लागेल की ज्यावेळेस परमेश्वराचा दास पवित्र आत्म्याद्वारे वचन तिला दिलं की भांडे गोळा कर. आता मग जर आपण नैसर्गिकरित्या जर बघायचं, नॅचरली जर आपण बघायचं की तर भांडे गोळा करण्यामध्ये तिचा काही आशीर्वाद नाहीये.
का भांडे गोळा करायचे? ती असं म्हणू शकते आता संपलंय, माझ्या मुलांना लोक सावकार घेण्यासाठी आलेत, आता का भांडे गोळा करायचे? नाही, पण तिने काय केलं माहिती आहे? वचनाप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला. तिला माहित होतं जर मी वचनाप्रमाणे करन तर वचनाचे आशीर्वाद मला मिळेल. देवाच्या लोकांनो, व्यवस्थित आहे का? तिच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे, ती कमतरतेमध्ये आहे, ती कर्जामध्ये आहे आणि परमेश्वराचा अभिषेक तिच्या जीवनामध्ये काम करण्यास सुरू होतो. त्यावेळेस अभिषेक काम करण्यास सुरू झाला ज्यावेळेस तिने वचनाप्रमाणे करण्याचा निर्णय केला आणि अभिषेक एवढ्या सामर्थ्यानं काम केला. भांडे संपले, पण माहित आहे भांडे संपल्यानंतर तेल वाहण्याचं थांबलं. तेल आधी नाही थांबलं, ज्यावेळेस भांडे पूर्ण भरले, सगळे भांडे भरले आणि मग तेल वाहण्याचं थांबलं. तेव्हा लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करण्याचा निर्णय करतात, ज्यावेळेस तुम्ही वचनाप्रमाणे चालण्याचा निर्णय करतात, ज्यावेळेस प्रभू जे वचनातून सांगतो ते तुमच्यासाठी खजाना असतो आणि तुम्ही त्या वचनाप्रमाणे करण्याचा ज्यावेळेस निर्णय करतात, परमेश्वराचा अभिषेक येतो आणि तुम्हाला विपुलतेमध्ये घेऊन जातो. विचार करा, तिने एक साधा निर्णय घेतला की परमेश्वराच्या दासाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे किंवा लिखित वचनाद्वारे जे मला सांगण्यात येईल मी ते करन, आणि तिने केलं आणि परमेश्वराचा अभिषेक एवढ्या सामर्थ्यानं काम केला. काही क्षणापूर्वी ती कर्जामध्ये होती, काही क्षणापूर्वी सावकार तिच्या मुलाला गुलाम बनून किंवा पैसे वसूल करून घेण्यासाठी घेऊन जाणार होते. इन अ मुवमेंट, काही क्षणामध्ये माहित आहे परमेश्वराच्या अभिषेकानं तिच्या हातामध्ये एवढं दिलं, तिला एवढं विपुलतेमध्ये घेऊन गेला की माहित आहे ती कर्जातून मुक्त झाली आणि तिच्याकडे एवढं होतं की तिच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकते. पण सुरुवात कशी झाली? तिनं निर्णय घेतला वचनाप्रमाणे करण्याचा, वचनावर चालण्याचा. देवाच्या लोकांना, कधी कधी तुम्हाला वाटेल परमेश्वराच्या वचनामध्ये दिलंय असं की खरंच माझ्या फायद्याचं आहे का? नाही, तुमच्या आणि माझ्या फायद्याचं आहे. ज्यावेळेस तुम्ही क्षमा करता, तुम्ही प्रीतीमध्ये चालतात, तुमचा विश्वास काम करत राहील. वचनामध्ये असं दिलंय की तुम्ही सूड उगवू नका. ते तुमच्या फायद्यासाठी आहे, ते तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी आहे. आणि म्हणून पहिल्या पॉईंटमध्ये आपण शिकलो, परमेश्वराचं प्रत्येक वचन आपल्या फायद्याचं आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करण्याद्वारे आपण वचनाचे आशीर्वाद प्राप्त करतो. देवाच्या लोकांना, कदाचित माहिती एखादं वचन तुम्ही बघितलं डोळ्यानं आणि तुम्हाला परमेश्वर सांगते, समजा उदाहरणार्थ परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही क्षमा करा. आता नॅचरली ते आपल्या काही फायद्याचं नाही, कारण या जगामध्ये क्षमा न करणं हे माहिती आहे का भूषण आहे. तू कशाला झुकतो? पण परमेश्वराच्या वचनामधले जर आपण क्षमा करतो, आता नॅचरली आपल्या डोळ्यांना असं वाटतं की त्याच्यामध्ये आपला काही फायदा नाही, परंतु आत्मिक क्षेत्रामध्ये ते वचन आपल्या फायद्याचं आहे. जर आपण क्षमा करतो, आपला विश्वास काम करण, आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळत राहील. म्हणून देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं प्रत्येक वचन आपल्या फायद्यासाठी आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये एक पण वचन असं नाहीये जे आपल्या फायद्यासाठी नाहीये. एक पण असं नाहीये. माहिती आहे, परमेश्वर ज्यावेळेस संपन्नतेवर शिकवतो, देण्याबाबत शिकवतो, ते आपल्या फायद्यासाठी आहे. परमेश्वर ज्यावेळेस प्रार्थना करण्याचं शिकवतो, ते आपल्या फायद्यासाठी आहे. परमेश्वर ज्यावेळेस म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवून जीवन जगा, ते आपल्या फायद्यासाठी. कारण का? जर बायबलमधलं आहे की माझा नीतिमान विश्वासानं जगन, आणि तुम्ही निर्णय करता दररोज तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगतात. तुमच्या गरजांसाठी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवता, तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या लेकरांच्या विवाहासाठी तुम्ही ज्यावेळेस परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगतात, हे आपल्या फायद्यासाठी आहे. कारण त्यावेळेस परमेश्वर काम करण्यास सुरू करतो. दुसरा पॉइंट वाचूया अधिक वचन, याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 22 ते 24 वचन. याकोब पहिला अध्याय 22 ते 24 वचन. त्या ठिकाणी असलेले वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ वचन ऐकणारे असू नका. अनेक लोक माहिती प्रभूच्या घरामध्ये येतात किंवा ते टीचिंग ऐकतात, फक्त वचन ऐकणारे असू नका. वचन ऐका आणि त्यासोबत वचनाप्रमाणे करणारे असा. आणि आजच्या टॉपिकचं पण तेच नाव आहे की वचन फक्त ऐकणारे असू नका. आजच्या टॉपिकचं नाव आहे परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करणारे असा. त्या स्त्रीनं वचनाप्रमाणे केलं आणि मध्ये ती कर्जातून मुक्त झाली. अब्रामानं परमेश्वराच्या वचनाप्रमाणे केलं, तो कळप, रुपे, सोन्याने संपन्न झाला. त्याच प्रकारे याकोब 1:22 ते 24 मध्ये सांगतोय, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. कारण जर कोणी वचने नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही किंवा त्याप्रमाणे तो करत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. देवाच्या लोकांना, तुम्ही प्रभूच्या घरामध्ये आलात, वचन ऐकलंय आणि निर्णय करा वचनाप्रमाणे करण्याचा, वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा. माहित आहे, प्रभू म्हणतो माहिती, जर आपण वचन नुसतं ऐकतोय आणि वचनाप्रमाणे करत नाही, आपण स्वतःची फसवणूक करतोय.
परमेश्वराच्या दासाची फसवणूक करत नाही आपण, परमेश्वराची फसवणूक करत नाही, आपण स्वतःची फसवणूक करत आहे. समजा तुम्ही प्रभूच्या घरामध्ये आले आणि तुम्ही वचन ऐकलं की तुम्ही क्षमा करा आणि काही कारणानं तुम्ही निर्णय करतात मी वचनाप्रमाणे करणार नाही, मी फक्त वचन ऐकून सोडून देईन. व्यवस्थित आहे का? तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. वचनामध्ये असलेले तुम्ही प्रार्थना करणारे असा, वचनामध्ये असलेले तुम्ही प्रभूसोबत सहभागिता करा, तुम्ही प्रभूच्या घरामध्ये आले, वचन ऐकलं, पण तुम्ही तसं नाही केलं, याच्यानं तुमची फसवणूक झाली. की एक व्यक्ती ज्यावेळेस वचन ऐकतो आणि वचन ऐकून ज्यावेळेस तो त्या प्रकारे करत नाही, इनफॅक्ट सत्यता ही आहे, तो परमेश्वराच्या वचनाला तुच्छ लेखतो आणि विश्वासू जीवन अशा प्रकारे जगलं जात नाही. काही लोक म्हणतात पास्टर मी वचन ऐकतो पण मला वाटलं तर मी करत नाही. लक्षात घ्या, विश्वासू जीवन अशा प्रकारे जगलं जात नाही आणि परमेश्वराचा आशीर्वाद अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये दिसत नाही. काय लिहिलंय माहितीये का? की वचनाप्रमाणे करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. आजचा दुसरा पॉइंट हा आहे की परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करणारे असा, फक्त ऐकणारे असू नका. तुम्ही प्रभूच्या घरात येतात, वचन ऐकतात, माहिती वचनामध्ये लिहिलंय जे परमेश्वराच्या घरामध्ये रोपले ते आपल्या देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होतील. तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येतात आणि तुम्हाला वचनातून समजतं की तुम्ही दरवेळी प्रभूच्या घरामध्ये येणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते वचन ऐकतात आणि माहित आहे ते विसरून जातात किंवा त्या प्रकारे करत नसाल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. वचन आपली जीवनशैली आहे. माहिती आहे, परमेश्वराचं वचन आपण प्रायमरी सगळ्यात प्रथम परमेश्वराने यासाठी दिलंय की जेणेकरून आपण वचन ऐकावं आणि त्या वचनाप्रमाणे करावं. मेन उद्देश तो आहे. वचनाचा उद्देश काय माहितीये का? आपण वचन ऐकावं, ज्याच्यानं आपल्यामध्ये विश्वास निर्माण होईल आणि आपण वचनाप्रमाणे करावं. वचन आपली जीवनशैली आहे. एक विश्वासणारा प्रभूच्या घरामध्ये येतो, तो वचन ऐकतो आणि तो निर्णय करतो माहितीये मी माझ्या मनाप्रमाणे करेन, मी वचनाप्रमाणे करणार नाही. तो स्वतःची फसवणूक करत आहे. आर्थिक क्षेत्राबाबत तो वचन ऐकतो आणि तो निर्णय करतो मी त्या प्रकारे करणार नाही. माहित आहे, तो त्याच्या वैयक्तिक आत्मिक जीवनाबाबत वचन ऐकतो आणि माहिती तो विसरून जातो, त्या प्रकारे करत नाही. तो स्वतःची फसवणूक करत आहे आणि विश्वासू जीवना अशा प्रकारे जगलं जात नाही. जस्ट तुम्ही वचन ऐकतात, माहित आहे, तुम्ही ह्या प्रकारे तुमची मानसिकता असली पाहिजे. प्रभूचं ते वचन आहे, मी ऐकलं आहे आणि मी वचनाप्रमाणे करन. आपली आत्मिक उन्नती, आपली आर्थिक उन्नती, आपलं यशस्वी होणं, आपलं आरोग्य, आपल्या जीवनातले चमत्कार परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. व्यवस्थित का? नुसतं प्रार्थना करण्यावर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. जर तुम्ही निर्णय करतात वचनाप्रमाणे करण्याचा, जर तुम्ही निर्णय करतात मी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करन आणि जर तुम्ही त्या वचनाप्रमाणे करतात त्यावेळेस तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतंय. एक व्यक्ती म्हणून मी क्षमा करणार नाही, तो दिवस रात्र प्रार्थना करतोय, उत्तर नाही मिळू शकत. कारण का? तुम्ही असे विश्वास नाही जे फक्त वचन ऐकतात आणि त्या प्रकारे करत नाही. पण परमेश्वराच्या वचनामध्ये काय लिहिलंय? वचन ऐका, नुसतं वचन ऐकणारे असू नका, तो वचनाप्रमाणे करणारे असा आणि मग परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करेल. विचार करा, अब्रामाला परमेश्वर सांगितलं तो आपले घरदार, आपले नातेवाईक, आपले आईवडील सोडून मी दाखवून त्या देशामध्ये जा. अब्रामानं ते वचन ऐकलं असतं आणि तिथं झोपला असता, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये वचन पूर्ण नसतं झालं, त्याच्या जीवनामध्ये वचनाचे आशीर्वाद दिसले नसते. मग जी स्त्री कर्जामध्ये होती तिचे दोन्ही मुलांना कर्ज सावकार लोक घेऊन जाण्यासाठी आले होते. जर तिने ते वचन ऐकलं असतं, जा भांडे गोळा कर आणि त्यामध्ये तेल ओत, आणि माहिती तिने ते ऐकलं असतं आणि घरी जाऊन मस्त झोपली असती, माहिती ती कधी त्या कर्जातून मुक्त झाली नसती. तिनं वचन ऐकलं आणि त्या प्रकारे केलं. माहिती आहे, प्रभू येशू ख्रिस्त एका कानागावी असताना त्या ठिकाणचं द्राक्षरस संपला असताना माहित आहे त्या लोकांनी, त्या नोकरांनी येशू जे सांगतो ते केल्यामुळं काय घडलं माहित आहे का? त्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरस बनला. अनेक विश्वासाने विचार करते, मी प्रार्थना करते पण उत्तर का मिळत नाही, मी आर्थिक क्षेत्रामध्ये का पुढे जात नाही, माझी आत्मिक उन्नती का होत नाही. आज त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत आहे की फक्त वचन ऐकणारे असू नका, वचनाप्रमाणे करणारे असा. आणि आज मी तुम्हाला एनकरेज कर माहिती आहे 2024 मध्ये तुम्ही वचनामध्ये एवढे स्थापित व्हा, वचनाप्रती तुमचं समर्पण वाढवा. जसा शमूएल बोलला की बोल प्रभू, तुझा दास मी ऐकत आहे. विश्वासणाऱ्यांनो, जीवन घमंडी बनवून जगण्यात काही अर्थ नाहीये. परमेश्वर घमंडी लोकांचा विरोध करतो आणि घमंड काय आहे? तुम्ही वचनाच्या विरोधात करणं. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करेन, वचन फक्त परमेश्वराचं वचन ऐकणारे असू नका, वचन ऐका आणि वचनाप्रमाणे करा. अशी एक मानसिकता विकसित करा की परमेश्वराचं वचन माझ्या फायद्यासाठी आहे आणि मी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करेन. आणि जसं तुम्ही वचनाप्रमाणे करतात, वचनाचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये दिसतात. 24 वचनामध्ये काय लिहिलंय? जो वचन ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, तो स्वतःची फसवणूक करतो. तो अशा माणसासारखा आहे जो आरशात आपले शारीरिक मुख पाहतो आणि पुढे असले तो स्वतःला पाहून
तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. एक व्यक्ती जर वचन ऐकन माहिती आहे आणि जर तो वचनाप्रमाणे करणार नाही, त्याचं जीवन बदलणार नाही, त्याची परिस्थिती बदलणार नाही. एक व्यक्ती जर आजारी आहे आणि जर त्याने वचन ऐकलं आणि वचन ऐकून जर त्याने मनमानी केली, वचनाप्रमाणे केलं नाही, त्याची परिस्थिती बदलू शकत नाही. व्यवस्थित ऐका, जी स्त्री 12 वर्षापासून आजारी होती, तिने वचन ऐकलं की जर मी येशूकडे जाईन, येशूच्या वस्त्राला मी स्पर्श करेन आणि मी बरी होईन. तिनं काय केलं, ते वचन ऐकलं आणि वचनाप्रमाणे केलं. ती गर्दीमध्ये शिरली, विश्वासानं गेली, येशूच्या वस्त्राला तिने स्पर्श केला आणि तिला आरोग्य मिळालं. देवाच्या लोकांनो, वचन आपल्यासाठी एवढं महत्वाचं पाहिजे. शमूएला सारखं, बोल प्रभू, तुझा दास मी काय करत आहे, ऐकत आहे. नुसतं ऐकत नाहीये, तर त्या प्रकारे करत आहे. तिसरा पॉइंट, का आपण वचनाप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. परमेश्वराचं वचन आपण कोण आहोत हे सांगते आणि परमेश्वराचे वचन आपल्याला मार्ग दाखवते. खूप महत्वाचा पॉइंट आहे की परमेश्वराच्या वचनामधून आपल्याला आपण कोण आहोत हे समजतं. काय म्हणते, मी पुरुष आहे, मला माहित आहे, मी स्त्री आहे. नाही, लक्षात घ्या देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन तुमची ओळख आहे. ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही कोण आहात हे वचनाद्वारे तुम्हाला कळतं. म्हणून परमेश्वराच्या वचनाद्वारे आपल्याला समजतं आपण कोण आहोत आणि परमेश्वराचं वचन आपल्याला मार्ग दाखवते. कधी कधी आपल्याला वाटतं आपण काय करावं या परिस्थितीमध्ये, आजारामध्ये काय करावं. मी तुम्हाला सांग माहिती का, वचन शोधा तुमच्या परिस्थितीबाबत आणि त्या वचनाप्रमाणे करा. म्हणजे तुम्ही निराश आहात, वचन शोधा निराशेबाबत, परमेश्वराचं वचन काय सांगते आणि त्या वचनाप्रमाणे करा. जर तुम्ही तसं करता, माहितीये, परमेश्वराचं वचन तुम्हाला मार्ग दाखवण. परमेश्वराचं वचन तुम्हाला निराशेतून बाहेर काढाल. परंतु फक्त वचन ऐकणारे असू नका, वचनाप्रमाणे करा. कारण वचन तुम्हाला आणि मला सांगतं की ख्रिस्त येशूमध्ये आपण कोण आहोत. वचन आपल्याला मार्ग दाखवतं. शैतान आपल्या मनामध्ये सांगतो की तू असा आहे, तू पापी आहे. पण वचन ज्यावेळेस तुम्ही वाचतात आणि वचन ज्यावेळेस तुम्ही ऐकतात आणि त्या प्रकारे करतात, तुम्हाला समजतं की तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये कोण आहात. ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही मी नीतिमान आहोत. ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही आणि मी नवीन उत्पत्ती आहोत. वाचा एक वचन, स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 105 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. परमेश्वराचं वचन आपल्यासाठी एक दिवा आहे, जो आपल्याला मार्ग दाखवत राहतो आणि आपण त्याच्या मागे चालत राहतो. परमेश्वराचं वचन आपल्याला सत्य सांगतं. पुढे असलंय की माझ्या मार्गावर प्रकाशासारखे. परमेश्वराचं वचन ज्यावेळेस तुम्हाला काही समजत नाही, ज्यावेळेस तुम्ही वचनामध्ये वेळ घालवतात आणि वचनाप्रमाणे करण्याचा निर्णय करतात, ते तुमच्या मार्गावर प्रकाशासारखे तुम्हाला तो मार्ग दाखवते. जसं आपण अंधकारात असतो, एक बॅटरी असेल किंवा प्रकाश असेल, तो आपल्याला मार्ग दाखवतो की ह्या प्रकारे आपण जायला पाहिजे. त्याच प्रकारे देवाच्या लोकांनो, जेव्हा आपण परमेश्वराचं वचन ऐकतो, जर आपण त्या प्रकारे करतो, तर आपल्याला समजन की माहित आहे का की ख्रिस्त येशूमध्ये आपण कोण आहोत आणि आपल्याला मार्ग परमेश्वराचं वचन आपल्याला मार्ग दाखवून. मी अनेक लोकांच्या मुखातून ऐकलंय की मला मार्ग समजत नाही, मी काय करावं या परिस्थितीमध्ये, मला समजत नाही याच्यातून कसं बाहेर पडावं. लक्षात घ्या, परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवा, वचनाप्रमाणे करा, कारण वचन तुम्हाला त्या परिस्थितीतून मार्ग काढा. शेवटचं वचन, योहान याचा 14 अध्याय आणि 15 वचन. प्रभू येशू त्या ठिकाणी म्हणत आहे, येशू त्यांना म्हणाला, जर माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. तुम्ही आणि मी प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगत आहोत, आपण प्रभूवर प्रेम करत आहोत आणि प्रभू म्हणते, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा पाळाल. आज मी थांबण्याबरोबर मी तुम्हाला एनकरेज करेन, देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन ऐका आणि त्या प्रकारे करण्याचा निर्णय करा. आपली मनमानी जर करता, परमेश्वराच्या वचनाचा शोध आपल्या जीवनामध्ये दिसणार नाही. परमेश्वराचा अभिषेक आपल्या जीवनामध्ये काम करू शकणार नाही आणि परमेश्वराच्या अभिषेकाशिवाय 2024 आपल्यासाठी कधीच विपुलतेचं बनणार नाही. परमेश्वराच्या अभिषेकाद्वारेच आपण विपुलतेमध्ये, गरजेपेक्षा जास्त असण्यामध्ये, मोठ्या प्रमाणात असण्यामध्ये जाऊ शकतो. आपला प्रभाव अभिषेकाशिवाय वाढू शकत नाही. आपलं आर्थिक क्षेत्र परमेश्वराच्या अभिषेकाशिवाय वाढू शकत नाही. आणि चावी काय माहिती आहे का, वचन फक्त ऐकणारे असू नका, वचनाप्रमाणे करा.
प्रभू म्हणतो जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा पाळता. आज निर्णय करूया एक विश्वासणारा या नात्यानं, प्रभू मी तुझं वचन ऐकन आणि त्या प्रकारे करन. प्रभू म्हटला क्षमा करा तर आपण क्षमा करतो. प्रभू म्हटला माहिती आहे वचनामध्ये वेळ घालवा, वचनामध्ये वेळ घालून. प्रभू म्हणतो सर्व परिस्थितीत परमेश्वराचा धन्यवाद करा, आपण धन्यवाद करतो. प्रभू म्हणतो दरवेळी प्रभूच्या घरामध्ये असा आपण त्या प्रकारे करतो. आणि जर आपण त्या प्रकारे करतो, बायबलमधले आपण भूमीचं उत्तम फळ खातो आणि 2024 आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष असेल. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास सुरू करा. प्रभूवर प्रेम करूया आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करूया. प्रभूच्या का परमेश्वराच्या वचनामध्ये जर लिहिलंय तर तुम्ही आज निर्णय करा. जर प्रभूच्या वचनामध्ये लिहिलंय मी विश्वास करतो, मी वचनाप्रमाणे करन. आणि जसं आपण पहिला पण शिकलो की परमेश्वराचं प्रत्येक वचन आपल्या फायद्यासाठी आहे आणि त्या वचनाप्रमाणे करण्याद्वारे आपण त्या आशीर्वाद प्राप्त करतो. म्हणून निर्णय करूया, वचन ऐकूया आणि वचनाप्रमाणे करूया. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.